सर्वांना नमस्कार. आपण आज EPS 95 BR 624 आणि युनिफाईड पेन्शन स्कीम यावर भाष्य करणार आहे. EPS 95 त्या संदर्भात वाढीव पेन्शनबाबत आपण उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. जून महिन्यामध्ये कोर्टाची सुट्टी संपल्यानंतर सर्क्युलेशन घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे तारीख निश्चित होईल. नोटिसेस सर्वांना मिळाले आहेत आणि जून महिन्यामध्ये वकालतनामा त्या ठिकाणी 7ही रिस्पॉन्डंटकडून दाखल केला जाईल आणि रिप्लायसाठी तारीख मागितली जाईल. तो रिप्लाय आल्यानंतर नंतर त्यावर आर्ग्युमेंट होतील आणि नंतर जजमेंट होईल. सध्याच्या स्थितीमध्ये ऑनरेबल हायकोर्टाने नोटीस इश्यू केली आहे आणि त्यांनी 3ही कंपनीचा समावेश केलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण 60,000 जे ऑनलाईन ॲप्लिकेशन दाखल केले होते आणि संपूर्णच्या संपूर्ण जे रिजेक्ट झाले आहे ते संपूर्ण रिटायर्ड एम्प्लॉई आणि एक्झिस्टिंग एम्प्लॉई म्हणजेच 36,000 रिटायर्ड एम्प्लॉई आणि 24,000 एक्झिस्टिंग एम्प्लॉई त्या ठिकाणी कवर झालेले आहेत. बघूया आता निर्णय काय लागतो ते. आता मिनिमम पेन्शनबद्दल जर बोलायचं असेल तर सध्याच्या स्थितीमध्ये EPS 95 रद्द होऊन आता ती EPS 23 होणार आहे. कारण EPS 95 एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट 1952च्या अंतर्गत तयार झाली होती, परंतु 29 कायद्यामध्ये त्या ठिकाणी बदल करून आता 29 कायद्याऐवजी 4 कोड तयार केलेले आहेत आणि त्या संदर्भात एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट 1952 रद्दबातल झालेला आहे आणि त्यामुळे EPS 95 म्हणजे एम्प्लॉईज स्कीम पेन्शन स्कीम 95 ही सुद्धा रद्दबातल झाली आहे आणि म्हणून आता त्याचं नामाभिधान EPS 23 होणार आहे आणि त्यासाठी कमिटी गठीत केलेली आहे. त्या कमिटीमध्ये संपूर्ण एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचे अधिकारी आहेत, 8 लोक आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर आणि पार्लमेंटमध्ये सादर केल्यानंतर ही EPS 23 जी आहे ती अंमलात येईल आणि त्या ठिकाणी सध्या मिनिमम पेन्शन सध्या 1,000 रुपये आहे, तर मिनिमम पेन्शन कदाचित त्या ठिकाणी वाढू शकेल आणि राष्ट्रीय संघर्ष समितीची जी मागणी आहे ते काही ना काही प्रमाणात पूर्णत्वास येईल असा विश्वास आहे. हा EPS 95 बाबत ही चर्चा केल्यानंतर आपण आता BR 624कडे वळूया. BR 624च्या संदर्भात 2 रीट पिटिशन हायकोर्टात सुरू आहे. म्हणजे या MSB होल्डिंग कंपनीनी जे रिझॉल्युशन नंबर 718/2018 हे जे पारित केलं त्याला त्या ठिकाणी नागपूर हायकोर्टामध्ये 6,950/2018 आणि 5,745/2018 ह्या 2 रीट पिटिशन त्या एकत्रित केलेल्या आहेत आणि त्यावर त्या ठिकाणी मॅटर सध्या पेंडिंग आहे. म्हणजे जून महिन्यामध्ये त्याची तारीख आहे आणि त्या तारखेला जे काही होईल ते
होईल हे मॅटर सबज्युडाइज असल्यामुळे किंवा न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर जास्त भाष्य करणे योग्य होणार नाही. या BR 624 अंतर्गत या कमिटीमध्ये मी SEAचा एक कमिटी मेंबर म्हणून होतो आणि आम्ही 2002ला त्या ठिकाणी रिकमेंडेशन केलं होतं, संपूर्ण तर कॅल्क्युलेशन्स केले होते आणि ती स्कीम जवळपास 22-23पर्यंत व्हायबिलिटी त्याची दाखवलेली होती. आणि त्या अनुषंगाने ॲडव्होकेट जनरल ॲक्च्युअरी रिपोर्ट हे संपूर्ण पॉझिटिव्ह होते आणि त्याप्रमाणे रिझॉल्युशन पास करून ते रिझॉल्युशन पास केल्यानंतर ते गव्हर्मेंटकडे पाठवलं गेलं. परंतु त्या ठिकाणी असं नमूद केलं गेलं की यासाठी जी हमी आहे ती हमी शासनाने दिली पाहिजे आणि त्यामुळे नंतर हे संपूर्ण प्रलंबित राहिलं. 2004मध्ये त्याची सुरुवात पुन्हा झाली, परंतु ते रेंगाळत राहिलं आणि प्रलंबित राहिल्यामुळे आज BR 624 तो अंतिम स्वरूप त्याला मिळालं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही जो अभ्यास केलेला होता आणि जे काही प्रपोजल पाठवलेलं होतं आणि ते ॲक्सेप्ट केलं गेलं होतं त्याच्यामध्ये SEAचं जे न्यूज लेटर आहे एप्रिल 2002चं, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कसे केलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे आपण कोणकोणते लॉजिक लावले होते ते त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. यानंतर आपण वळूया युनिफाईड पेन्शन स्कीम. युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे ती युनिफाईड पेन्शन स्कीम ही एप्रिल 2025पासून अंमलात आली आहे. त्या अनुषंगाने सेंट्रल गव्हर्नमेंटनी गॅजेट नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे. त्याची प्रत माझ्याजवळ आहे. आता युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये जी काही स्कीम लॉन्च केलेली आहे ही नॅशनल पेन्शन सिस्टीमचे जे मेंबर्स आहेत त्यांना ते ऑप्शन त्या ठिकाणी देता येते. म्हणजे दे कॅन बी ए मेंबर ऑफ NPS आर दे कॅन बी ए मेंबर ऑफ UPS स्कीम, युनिफाईड पेन्शन स्कीम. आणि त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये जर विचार केला तर अनेक एम्प्लॉईज युनिफाईड पेन्शन स्कीमचा प्रेफरन्स देतील किंवा ऑप्शन देतील. कारण त्यामध्ये एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन आणि एम्प्लॉय कॉन्ट्रिब्युशन 10% एम्प्लॉय कॉन्ट्रिब्युशन आणि 10% एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन अशा प्रकारे 20% त्या ठिकाणी त्या पेन्शनच्या इंडिव्हिज्युअल पूलमध्ये जाणार आहेत. आणि त्या व्यतिरिक्त 8.5% हे सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या कॉमन पूलमध्ये टाकणार आहे. म्हणजे थोडक्यात यामध्ये ही स्कीम वायबल होण्यासाठी जवळपास 28 बेसिक प्लस DAच्या 28.5% जी आहे ही रक्कम त्या इंडिव्हिज्युअल पूल आणि कॉमन पूलमध्ये असणार आहे. त्यामुळे ही जी योजना आहे ती व्हायबल राहणार आहे. त्यामध्ये 50% ऑफ बेसिक 12 महिन्याचा ॲव्हरेज आणि त्याच्यावर असलेला DA, वाढत असलेला DA हे संपूर्ण त्या ठिकाणी मिळणार आहेत. मिनिमम त्या ठिकाणी हिशोब करताना 25 वर्षाची सेवा असायला पाहिजे आणि 10 वर्षाची जर सेवा झाली असेल आणि तो रिटायर झाला असेल तर त्याला मिनिमम 10,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे जे काही बेसिक असेल त्या बेसिकच्या 50% आणि त्याला ॲप्लिकेबल असणारा DA. म्हणजे थोडक्यात ओल्ड पेन्शन स्कीमसारखी ही स्कीम आहे. त्यानंतर त्यांना 1 वर्षामध्ये 20 दिवसाचा म्हणजे 6 महिन्याला 10 दिवसाचा पगार अशा प्रकारे त्या ठिकाणी तो लमसम अमाऊंट मिळणार आहे. आणि फॅमिली पेन्शन जर असेल तर फॅमिली पेन्शन ही 60% ऑफ पेन्शन रिसिवेबल टू द एम्प्लॉई अशा प्रकारे ही योजना आहे. आणि ही योजना जर अंमलात आली म्हणजे ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटने ती इम्प्लिमेंट केलेली आहे. स्टेट गव्हर्नमेंटलाही त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल आहे. आणि ती स्कीम जर आपल्याला लॉन्च करायची असेल
या तिन्ही कंपन्यांमध्ये MSCBच्या म्हणजे अर्स्टवाईल MSCBच्या तिन्ही कंपन्यांमध्ये, तर त्या ठिकाणी सध्याच्या स्थितीमध्ये आपण 12% एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन, 12% एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन, 24% आणि स्टेट गव्हर्नमेंट किंवा कंपनीज हे 4.5% त्यांनी जर बेसिक प्लस DAच्या त्यांनी जर त्या ठिकाणी कॉन्ट्रिब्यूट केले तर टोटल 28.5% बेसिक प्लस DAच्या होतात आणि ही स्कीम त्या ठिकाणी वायबल होते. आता याचं कारण हे आवश्यक आहे, पेन्शन हे आवश्यक आहे. याचं कारण काय की 1/9/14 नंतर जे एम्प्लॉई या तिन्ही कंपन्यामध्ये रुजू झाले आहेत किंवा आता कार्यरत आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची पेन्शन योजना नाही आणि त्यांचे जे 1250 रुपये कटत होते ते बहुतेक डायवर्ट झालेले आहेत आणि आता ते 1250 रुपये पर मंथ ते कटत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे जर सर्वांसाठी पेन्शन योजना लागू करायची असेल तर युनिफाईड पेन्शन स्कीम ही योजना चांगली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 50% ऑफ बेसिक आणि ॲप्लिकेबल असणारा DA, त्याच्यानंतर फॅमिली पेन्शनची सोय आणि लमसम अमाऊंटची सोय त्या ठिकाणी आहे. फरक एवढाच की तुम्हाला एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई कॉन्ट्रिब्युशन हे दोन्ही त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत आणि रिटायरमेंटच्या वेळेला त्या ठिकाणी CPFचा जो पैसा आपल्याला मिळत होता तो मिळणार नाही, त्याच्याऐवजी आपल्याला पेन्शन मिळेल. आणि आपण CPF स्कीमपासून स्विच ओव्हर होत असल्यामुळे पेन्शन स्कीमसाठी एकतर एम्प्लॉई आपल्या गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागेल किंवा इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ॲक्टप्रमाणे सर्टिफाईंग ऑफिसरचं अप्रुव्हल त्या ठिकाणी लागेल. तेव्हा ह्या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि सध्याच्या स्थितीमध्ये MSCBच्या तिन्ही कंपनीला पेन्शन नसल्यामुळे आणि 1/9/14 नंतर जे लोक रुजू झालेले आहेत त्या एम्प्लॉईजना कुठल्याही प्रकारची पेन्शन नसल्यामुळे अस्तित्वात असलेल्या संघटनांनी याचा योग्य विचार केला पाहिजे आणि युनिफाईड पेन्शन स्कीम या योजनेची मागणी त्या ठिकाणी केली पाहिजे. सहज ती मंजूर होईल कारण त्या ठिकाणी सध्याच्या स्थितीमध्ये 12×24% ही रक्कम या CPF स्कीममध्ये आहे आणि फक्त 4.5% रक्कम ती टाकावी लागणार आहे आणि ती स्कीम व्हायबल होणार आहे. आणि त्या अनुषंगाने मी सर्व संघटनांना विनंती करेन की पेन्शनची मागणी जी आहे ती लावून धरावी, अर्थात त्यामध्ये कंपॅरिझन करावं BR 624 आणि युनिफाईड पेन्शन स्कीम, आणि जी बेटर असेल ती स्कीम जी आहे ती अंमलात आणण्यासाठी गव्हर्नमेंटच्या आणि MSCB होल्डिंगच्या पाठीमागे लागावं आणि ही जी योजना जी चांगली असेल ती त्या ठिकाणी अंमलात आणावी आणि अर्थात ती वर्धनक्षम असायला पाहिजे हे मात्र जरुरी आहे. कारण BR 624मध्ये जे काही सुरुवातीला गव्हर्नमेंटनी गॅरंटी घ्यावी अशा प्रकारचं पत्र दिलं, गव्हर्नमेंटनी त्याला नकार दिला, मग आता तिन्ही कंपन्यांनी नकार दिला. अशा प्रकारे ह्या बाबतीत होऊ नये याची खबरदारी सर्व संघटनांनी घेतली पाहिजे. ही फक्त एक माहिती आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की याचा पाठपुरावा करावा आणि सर्व तिन्ही कंपन्यांच्या एम्प्लॉईजना आणि त्याच्यानंतर फॅमिलीला पेन्शन मिळावी यासाठी प्रयत्न करावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.